देवा शनी देवा माझ्या देवा शनी देवा देवा शनी देवा माझ्या देवा शनी देवा भक्तांना पावतो हाकेला धावतो भक्तांना पावतो हाकेला धावतो करीतो तुझा मी धावा ओम नमो शनी देवा ओम नमो शनी देवा ओम नमो ओम शनी देवा ओम नमो शनी देवा ओम नमो शनी देवा ओम नमो ओम शनी देवा ओम नमो शनी देवा माझ्या हृदयात देवा बसतो तू सदा मनात। नमस्कार, मी समीर पाटील ऑफिस शाहबाजकर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आमच्या गावामध्ये श्री शनिदेव जन्मोत्सव सोहळा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर या पूर्ण सोहळ्यामध्ये 8 दिवसाचा कार्यक्रम आहे। त्या 8 दिवसाच्या सोहळ्यामध्ये कीर्तन भजन तसेच शनिदेवाविषयी पोथी वाचन तसेच शेवटच्या दिवशी देवाचं उत्सव थाटामाटाने कसे साजरे करतात, देवाचा जन्मोत्सव कसा साजरे करतात आणि पालखी रथ मिरवणूक तसंच वेगवेगळ्या प्रकारचे तिथे नाशिक ढोल ताशे पण बोलवलेले आहे। तसेच आमच्या गावातील भैरवनाथ क्रीडा मंडळ शहाबाज जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित केलेली आहे। तर थोडा मी फुटेज त्याच्यात ॲड केलेला आहे। तर व्हिडिओ पूर्ण तुम्ही बघा, व्हिडिओ स्किप न करता माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। गावच्या शनी मंदिरामध्ये आले आणि शनिदेवाची जी काय महती आहे, देवाची जी पूर्ण माहिती आहे ती दादा सांगणार आहेत। दादाला कसा दृष्टांत झाला, दादा तुझं नाव सांग। संजीव जगन्नाथ जुईकर। आणि देवाचं मत हा फक्त व्हिडिओ हा आपल्या गावातच नाही बघत तर महाराष्ट्राबाहेरील सुद्धा भक्तगण बघतात, तर त्यांना तू पूर्ण माहिती सांग। ती शनिदेवाची माहिती कशी आहे की माझे वडिलांपासून शनिदेवाची पूजापाठ चालू आले। माझे वडील जगन्नाथ शंकर जुईकर म्हणजे जगनबुवा ही शनिदेवाची पहिली शनी महात्म्य पोथी वाचायचे आणि तेव्हापासून ती पूजा सुरू झाली। आणि ती शनिदेवाची महात्म्य हे सांगण्याचं ते थोडं दुसरा महात्म्य मी वाढवण्याचा प्रयत्न केला। मग तेव्हापासून शनिदेवाची उत्सव सुरू केला 5 दिवसाचा। आणि नंतर मग भगवंतांनी सांगितलं की माझी पालखी काढा। मग शनिदेवाची पालखी काढली, नंतर रथ मिरवणूक सांगितली, मग रथ मिरवणूक काढली। मग जेव्हा उत्सव सुरू झाले तेव्हा मग लोक बोलायला लागले की शनिदेवाची मूर्त पाहिजे, शनिदेवाची मूर्त पाहिजे। तेव्हा मग काय केलं की राजस्थानला जो आमच्या कोयनाडला होता त्याला ऑर्डर दिली की मूर्त आणायची आहे। मग तेव्हापासून शनिदेवाची ही मूर्त ती दर्शन द्यायला सुरुवात केली उत्सव झाल्यापासून। आणि जेव्हा मूर्त दर्शन द्यायला लागली पण मूर्ती उलगडा काय होत नव्हता की ॲक्च्युली काय आहे ते। मग तेव्हा भगवंतांनी जूनच्या लास्टच्या शनिवारी भगवंतांनी सकाळी येऊन सांगितलं की मी तिथं नागझीर नदीत प्रगट झालो आहे, मला इथं येऊन स्थापन कर। मग तेव्हा ती आम्ही जाऊन चौघजण गेलो आणि मूर्त बघितलं, तिथं मूर्त होतं। मग ते आम्हाला चौघांना हल्ली, मग ती मूर्त आम्ही सर्व आदिवासी लोकांची साथ घेऊन मूर्त गाडीत बसून मग इथं वाजत गाजत मूर्त आणली। मग तेव्हापासून मग शनिदेवाची मूर्त मग मूर्त आगमन झाल्यापासून शनिदेवाचं उत्सव आम्ही 8 दिवसापासून उत्सव सुरू करायला लागलो। पहिल्यापासून 8 दिवस उत्सव व्हायचा पण जरा आणखीन थाटामाटात, कारण मूर्तीचं आगमन झाल्याबरोबर लोकांची गर्दी पण खूप वाढली। शनिदेवाची मग जेव्हा उत्सव सुरू, मग जन्म उत्सव सोहळा जेव्हा शनीश्वर जयंती असते त्या आदल्या दिवशी संध्याकाळी 12 वाजता शनिदेवाचा जन्म केला जातो आणि मग तोच दुसरा दिवस म्हणजे शनीश्वर जयंती होते। आणि मग आम्ही संध्याकाळी महाप्रसाद, दररोज महाप्रसाद आहे तरी त्या दिवशी संध्याकाळी 7च्या आरतीसारखी महाप्रसाद झालं की शनिदेवाची पालखी रथ मिरवणूक गावात आम्ही थाटामाटात मोठ्या भजन हे करून करत असतो। धन्यवाद दादा। जय शनी। दृष्टांत देसी नदीत भेटे स्वयंभू मूर्ती साऱ्या जगाला प्रचिती नवस पूर्तीची तुझी रे कीर्ती।
शहाबाज गावच्या शनैश्वरा, शहाबाज गावच्या शनैश्वरा, करीतो तुझी मी सेवा. ओम नमो शनिदेवा, ओम नमो शनिदेवा. ओम नमो शनिदेवा, ओम नमो शनिदेवा. ओम नमो शनिदेवा. ॐ नमो शनिदेवा, ॐ नमो शनिदेवा. शनिवाराच्या अवसेला येती भाविक पालखीला, लाभ प्रसादाचा मिळता, कृपा होई तुझी भगवंता. सूर्यसुता तू यमाग्रजा, सूर्यसुता तू यमाग्रजा, आशीर्वाद आम्हा द्यावा. ओम नमो शनिदेवा, ओम नमो शनिदेवा. ओम नमो शनिदेवा, ओम नमो शनिदेवा. ओम नमो शनिदेवा. ओम नमो शनिदेवा, ओम नमो शनिदेवा. ओम नमो शनिदेवा, ओम नमो शनिदेवा. साऱ्या जगाला प्रचिती येई, नवसपूर्तीची तुझी रे कीर्ती. शहाबाज गावच्या शनैश्वरा,